अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी. नमस्कार माझा सद्गुरू श्री ज्ञानेश्वरांसी. 6 जानेवारी. अध्याय पहिला. अर्जुन विषादयोग. ओवी क्रमांक 151 पासून पुढे. काश्यस्य परमेश्वास शिखंडी च महारथ. दुष्टद्युम्नो विराटश्च सात्यकीश्च पराजिता. द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वश पृथ्वीपते. सौभद्रश्च महाबाहु शंखं दद्मो पृथक् पृथक्. सघोषो धार्तराष्ट्राणा हृदयानि व्यधारयत. नभश्च पृथ्वींचैव त्रुमुलो व्यनुनादयन्. तेत भूपती होते अनेक. द्रुपद द्रौपदेयाधिक. हा काशीपती देक महाबाहू. तेत अर्जुनाचा सुतू सात्यकी अपराजितू. दृष्टद्युम्न नृपनातू शिखंडीहन. विराटादी नृपवर जे सैनिक मुख्यवीर तीही नाना शंख निरंतर आस्फुरिले. तेत महाघोष निर्घाते. शेष कुर्म औचिते. गजबजोनी भूभाराते सांडू पाहती. तेत तिन्ही लोक डळमळीत. मेरू मांदार आंदोळीत. समुद्र जळ उसळत कैलास वेरी. पृथ्वी तळ उलतो पाहत. आकाश असे आसुडत. तेत सडा होत नक्षत्रांचा. सृष्टी गेली रे गेली. देवा मोकळ वादी झाली. ऐसी एकटाळी पिटली सत्यलोकी. दिहाची दिन थोकला. जैसा प्रलय काळ मांडला. तैसा हाहाकारू झाला तीही लोकी. ते देखोनी आदि पुरुषी विस्मितू. म्हणे झने होय पा अंतू. मग लोपिला अद्भुतू संभ्रमू तो. म्हणून विश्व सावरले. एरवी युगांत होते उडवले. जे महाशंख आस्फुरले कृष्णादिकी. तो घोष तरी उपसंहरला. परी पडिसात होता राहिला. तेने दळभार विध्वंसीला कौरवांचा. जैसा गजघटा अंतू. सिंह लीला विदारितू. तैसा हृदयाते भेदुतू कौरवांच्या. तो गाजत जव ऐकती तव उभेची हिये घालिती. एकमेका ते म्हणती सावध रे सावध. अथ व्यवस्थान दृष्टवा धार्तराष्ट्रान कपिध्वज. प्रवृत्ते शस्त्र संपाते धनुर्दम्य पांडवा. तेत बळे प्रौढी पुरते. महारथी वीर होते. तीही पुनरपी दळाते आवरिले. मग सरिसीपणे उठावले. दुनवटोनी उचलले. तया दंडी शोभले लोकत्रय. तेत बाणवरी धनुर्धर. वर्षताती निरंतर. जैसे प्रळयांत जलधर अनिवारका. ते देखलिया अर्जुने संतोष घेऊनी मने. मग संभ्रमे दिठी सेने घालितसे. तव संग्रामी सज्ज झाले. सकळ कौरव देखिले. तव लीला धनुष्य उचलले पंडुकुमरे. ऋषिकेशं तदा वाक्यमिदमाह महीपते. अर्जुन उवाच. सेनयोरुभयोर्मध्ये रथस्थापयमेच्युता. यावदेतान्निरीक्षेऽहं योद्धुकामान् वस्तीनान्. कैमर्यास योद्ध्य व्यस्मनीन् रणसद्युमे. योत्सामानन वक्षेऽहं येतेऽत्र समागता. धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धे युद्धेर्प्रियचिकर्षवः. तेवेळी अर्जुन म्हणतसे देवा आता झडकरे रथुपेलावा. नेवनी मध्ये घालावा दोही दळा. जो मी नावेक हे सकळ वीर सैनिक. नेहाळीन अशेक झुंजते ते. येथ आले असती आघवे परी कवनेसी म्या झुंजावे. हे रणी लागे पाहावे मनोनिया. बहुत करुणी कौरव हे आतुर दुस्वभाव. वाटी वेविन हाव बांधिती झुंजी. झुंजाची आवडी धरती परी संग्रामी धीर नव्हती. हे सांगून राया प्रती काय संजय म्हणे. संजय उवाच. एवमुक्तो ऋषिकेशो गुडाकेशन भारत. सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तम. भीष्मद्रोण प्रमुखता सर्वेशाच महीक्षिताम्. उवाच पार्थ पश्यन्तान् समवेता क्रूरनीति. तत्रापश्यस्थितीन् पार्थ पितॄनथ पितामहान्. आचार्य मातुलान् भातॄन् पुत्रान् पौत्रान् स्त्रीवन्तता. श्वश्रान् सुहृदश्चैव सेनयोरुभयोरपि. तान् समीक्ष्य स कौन्तेय सर्वबन्धून् वस्थितान्. कृपया पर्याविष्टो विषदन्तीनमब्रवीतः. ऐका अर्जुन इतके बोलिला. तव श्रीकृष्णे ऋतू पेलिला. दोही सैन्या माझी केला उभा तेने. जेत भीष्मा द्रोणाधिक. जवळकेची सन्मुख. पृथ्वीपती आनिक बहुत आहाती. तेच स्थिर करुणे रथू. अर्जुन असे पाहतू. तो दळभार समजतू संभ्रमेसी. मग देवा म्हणे देख देख हे गोत्रगुरु अशेक. तव कृष्णमणी नावेक विस्मो झाला. तो आपण म्हणे येत काही कवन जाणे. हे मनी धरिले येणे परी काही आश्चर्यसे. ऐसे पुढील घेसे तू. तो सहजे जाणे हृदयस्थू. परी उगासे निवांतू तिये वेळी.
तव तेथ पार्थ सकळ पितृपितामह केवळ गुरुबंधू मातुळ देखता झाला. अर्थ: कौरवांच्या सैन्यामध्ये होत असलेला वाद्यगजर कोणीकडे नाहीसा झाला, त्याचा पत्ता लागेना. द्रुपद राजा, महाबाहो, काशीराजा, द्रौपदीचे पुत्र इत्यादी अनेक वीर जे त्या ठिकाणी जमले होते. त्याचप्रमाणे अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू, अजिंकासा सात्यकी, नृपश्रेष्ठ दुष्टदुम्न, आणखी शिखंडी, तसेच विराट आदी श्रेष्ठ राजे व इतर जे जे सेनानायक होते त्यांनी आपापले निरनिराळे शंख वाजवले. त्या शंखाच्या महाघोषाने शेष व कूर्म एकदम दचकले आणि पृथ्वीचा भार टाकून देण्यास तयार झाले. त्या योगाने त्रैलोक्य डळमळू लागले. मेरू व मांदार हलू लागले. समुद्राचे पाणी कैलासापर्यंत उसळले. पृथ्वी पालथी होते की काय व आकाश कोसळून पडते की काय असे वाटू लागले. नक्षत्रांचा सडा पडला. सत्यलोकी सृष्टी बुडाली रे बुडाली. आता देव निराधार झाले असा एकच ओरडा झाला. सूर्य भयाने थांबला. असा प्रलयकार उडवला. तिन्ही लोकी हाहाकार उडाला. हे पाहून आदिपुरुष श्रीकृष्ण विस्मित झाले आणि कदाचित सृष्टीचा अंत होईल असे जाणून त्यांनी तो अद्भुत शंखनाद बंद केला. म्हणूनच हे जग वाचले. एरवी कृष्णादिकांनी जेव्हा शंख वाजवले तेव्हाच त्यांचा अंत होण्याची वेळ आली होती. तो शंखनाद बंद झाला. तथापि त्याचा जो प्रतिध्वनी घुमत होता त्या योगाने कौरव सैन्याची दानादान झाली. सिंहाच्या सहज लिलेने जसे हत्तीच्या कळपाचे विदारण होते तसे त्या शंखनादाने कौरवांचे हृदय फाटून गेले. तो ध्वनी ऐकून कित्येक उभ्यानेच खाली कोसळले व एकमेकास म्हणू लागले, सावध व्हा सावध. त्या ठिकाणी बलवान व पुरुषार्थी असे जे महारथी होते त्यांनी सैन्याला पुन्हा धीर देऊन सावरले. मग ते अधिक बल धरून सावरून पुढे सरसावले व त्यांनी दुप्पट आवेशाने चाल केली. तेव्हा त्या आवेशयुक्त सैन्याच्या हालचालीने त्रिभुवन त्रस्त झाले. जसे महाप्रलयकाली मेघ अनिवार्यपणे जलाचा वर्षाव करतात तसे सारे धनुर्धर बाणांचा वर्षाव करू लागले. ते पाहून अर्जुनाच्या मनात अतिशय संतोष झाला. त्याने मोठ्या उत्सुकतेने सैन्यावर नजर टाकली. तेव्हा युद्धात सज्ज झालेले सर्व कौरव पाहिले. अर्जुनाने सहज लिलेने आपले धनुष्य उचलले. तेव्हा अर्जुन म्हणाला, देवा, आता आपला रथ लवकर हाकून दोन्ही सैन्यामध्ये नेऊन उभा करा, म्हणजे युद्ध करण्यास आलेल्या सर्व वीर सैनिकांना मी क्षणभर निहाळून पाहीन. कारण येथे जरी सर्व वीर जमले आहेत तरी रणांगणामध्ये मला कोणाशी लढायचे आहे ते मी पाहीन. बहुतेक सगळे कौरव उतावळे व दुष्ट आहेत. अंगात शौर्य नसताना युद्धाची हाव मात्र धरतात. यांना युद्धाची हौस आहे खरी, परंतु यांच्याच्याने रणभूमीवर टिकाव धरवत नाही. इतके राजाला सांगून संजय पुढे म्हणाला, राजा एक. अर्जुनाने असे म्हटल्यावर श्रीकृष्णाने रथ हाकला आणि दोन्ही सैन्याच्या मध्ये नेऊन उभा केला. जिथे भीष्म द्रोणादिक आप्तसंबंधी व इतर राजे समोर उभे होते तेथे रथ स्थिर होताच अर्जुन मोठ्या उत्सुकतेने त्या सैनेकडे पाहू लागला. भ्रमल्यासारखा होऊन तो देवास म्हणू लागला, देवा, पहा पहा, हे तर सर्व आमचे आप्तवर्ग व गुरु आहेत. हे ऐकून श्रीकृष्णास क्षणभर आश्चर्य वाटले. तो आपल्या मनात म्हणाला, याच्या मनात काय विचार आला आहे? याच्या चित्तात काहीतरी विलक्षण विचार आला असला पाहिजे. परंतु मुखाने काही न बोलता श्रीकृष्ण शांत राहिले. त्यावेळेस हेतुकपणे आश्चर्याने पाहत स्तब्ध राहिले. तेव्हा तिथे अर्जुनाने आपले सर्व वडील, आजोबा, गुरु, बंधू, मामा यांना पाहिले. ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः. ओम श्री ज्ञानराज माऊली नमः.